भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा। गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवर मात, 7.5 गुणांसह विश्व विजेतेपदाला गवसणी। दिल्लीमध्ये अमित शहा शरद पवारांची भेट घेणार, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा शरद पवारांना भेटणार। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवारांनी घेतली भेट। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ उपस्थित। सुप्रियांनी कौतुकाने केलं स्वागत। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल। भाजपचे 20, शिंदेचे 12, अजित पवारांचे 10 मंत्री होणार। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा राहणार, सूत्रांची माहिती। गृह खात्यासह सर्व प्रमुख खाती भाजपकडे, नगर विकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मुख्यमंत्री शपथविधीनंतर पहिलीच भेट। पंतप्रधानांना दिली अश्वारूढ शिवरायांची प्रतिमा। एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी। पुढील आठवड्यात विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता। विरोधी पक्षनेतेपदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती। सभागृहामध्ये विरोधकांचा आवाज न दाबण्याची ग्वाही। परभणीच्या घटनेला संजय जाधव आणि फौजिया खान जबाबदार, आमदार मेघना बोर्डीकर यांचा आरोप। तर परभणीत 300 जणांवर गुन्हे दाखल। अमरावती, भिवंडी, संभाजीनगरसह 17 शहरांमध्ये एनआयएचे छापे। अमरावतीच्या छायानगर आणि भिवंडीच्या खोणी खाडीपारमधून दोघे ताब्यात। दोन्ही तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती। रत्नागिरीच्या जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे जयगडच्या विद्यालयातल्या 30 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलट्यांचा त्रास। विद्यार्थ्यांवर उपचार सुरू। नंदुरबारमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूंचा आकडा पुन्हा चिंताजनक स्तरावर। एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यामध्ये 398 मृत्यूंची नोंद। पुढील वर्षातल्या 24 सरकारी सुट्ट्यांची यादी जाहीर। 2025 पासून भाऊबीजेलाही मिळणार सरकारी सुट्टी। 4 सुट्ट्या रविवारी आल्यानं सरकारी बाबू खट्टू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।